शेठ हिराचे दिगंबर. नमस्ते सर. जय जिनेंद्र. आपण या ठिकाणी सर्व आज एकत्र जमलेलो आहोत आणि काही निषेध व्यक्त करण्यासाठी इथं समाजातील लोक आलेले आहेत असं मला समजतं. तर नेमकं या संदर्भामध्ये काही घटना घडलेली आहे आणि या घटनेची थोडक्यात माहिती मिळाली तर आपल्याकडून माहिती मिळावा. ही जी आपण आता इथं जे थांबलोय मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे, इथं शेठ हिराचंद नेमीचंद जोशी स्मारक ट्रस्ट या ट्रस्टच्या अंतर्गत ही इथं जागा होती आणि या जागेमध्ये या इथं जे ट्रस्टी आहेत हे ट्रस्ट जी निर्माण केली इथं ह्या जागेवरती एक हॉस्टेल आहे. जवळजवळ 250 ते 250 मुलं इथं 1958 पासून ही 1958ला संस्था स्थापन झाली. त्याचबरोबर इथं हॉस्टेल झालं, हॉस्टेलनंतर मंदिर पण झालं आणि या मंदिर परिसरामध्ये जसं चातुर्मासमध्ये मुनी महाराज येतात त्यांच्या निहारची व्यवस्था असेल, इथं एक विहीर आहे, त्या विहिरीमधून पाणी जे असेल ते अभिषेक शांतीदारासाठी इथं वापरलं जायचं. म्हणजे 1958 पासून इथं जैन मंदिर परिसर ज्याला आपण मंदिरच म्हणू अशा इथं जवळजवळ दरवर्षी 250 मुलं इथं राहतात. म्हणजे आत्तापर्यंत 12 ते 13 हजार मुलं इथं राहायला वसतिगृहात राहून आपला म्हणजे आपलं व्यक्तिमत्व आणि शिक्षण आपलं सुधारण्याचं काम इथं केलं. आणि या गेल्या 2-3 वर्षामध्ये इथं बऱ्याच मोठ्या उलाढाली झाल्या. ही जी ट्रस्ट आहे या ट्रस्टचं मेन ऑब्जेक्ट्स असे होते की ही ट्रस्ट जी आहे या ट्रस्टमध्ये मंदिर असेल, मुलांच्यासाठी वसतिगृह, मुलींच्यासाठी वसतिगृह, मेडिटेशन हॉल, हॉस्पिटल ह्या ज्या सामाजिक कार्यासाठी शेठ वालचंद शेठनी ही जागा ट्रस्टतर्फे इथं दान म्हणून दिली होती. आणि ही आता 1958 पासून अविरतपणे चालू आहे. पण ह्या 2 वर्षामध्ये इथली जे आत्ता जे भावी ट्रस्टी आहेत या ट्रस्टीनी ही जागा जी आहे ती चॅरिटी कमिशनरमध्ये ही जागा आमच्या संस्थेकडं इथलं जे हॉस्टेल बिल्डिंग आहे ही जुनी झाली, जीर्ण झाली, इथं विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतं असं एक स्टेटमेंट देऊन शिवाय इथं आमची ही जी मेंटेनन्स वगैरे आहे ही मेंटेनन्स चालवण्यासाठी आमची आर्थिक क्षमता नाही असं भासवून आणि इथं एक प्लॅन तयार करून ह्या जागेचा प्लॅन चॅरिटी कमिशनरकडं जमा करून चॅरिटी कमिशनरला पूर्णपणे अंधारात, कारण या प्लॅनमध्ये जो सबमिट केला होता त्या प्लॅनमध्ये इथं जे आत्ता वास्तव्यात मंदिर आहे ते अगदी 60 पासून 58 पासून मंदिर आहे त्या मंदिराचं वास्तव्य यांनी खोडून टाकला. त्याला असं खोटं भासवून चॅरिटी कमिशनरकडून ही जागा आमची इथली व्यवस्था करण्यासाठी क्षमता नाही म्हणून ती विकण्याची परवानगी घेतली. आणि ही विकण्याची परवानगी घेतल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या 3 बिल्डरकडून बीड्स मागवले ज्याला ऑप्शन म्हणतात. हे देखील पूर्णपणे अंधारात ठेवून 3 बीड्स मागवले. ह्या बीड्सच्या पाठीमागं भले मोठे राजकारणी लोकांचा यात सहभाग आहे, पार्टनरशिप आहे, तर तुम्ही मीडियामध्ये बघताय. आणि त्यातमध्ये मग एक बीड्स त्यांनी गोखले कन्स्ट्रक्शनच्या नावाने ह्यांनी ट्रस्ट डीडमध्ये फायनल करून त्याला विक्री करण्याचा निर्णय ठराव घेऊन त्यांनी तो विक्री केला. 311 करोड रुपयाला हे ठरलं गेलं इथं. त्यापैकी 230 कन्सिडरेशन मॉनिटायझेशन ज्याला म्हणतो आपण तसं 230 करोड रुपये यांनी जसं चॅरिटी कमिशनर सांगितलं की नॅशनल बँकेमध्ये FD ठेवायचं आणि राहिलेले जे 80-81 करोडमध्ये आहे ती ही पूर्ण 3 एकर जागा विकल्यानंतर त्या कंपनीने कन्स्ट्रक्शन कंपनीने या ट्रस्टीनाच म्हणजे समाजासाठी 10,000 स्क्वेअर फूट जागेमध्ये 3,500 स्क्वेअर फुटचा फ्लोअर प्लेट 15 मजली बिल्डिंग म्हणजे जवळजवळ 52,000 बिल्टअप एरिया ज्याला म्हणतो तो 52,000 स्क्वेअर फुटाचा बिल्डर बांधून देणार आहे. आणि तो पण 999 वर्षासाठी भाडेपट्टा ज्याला आपण लीज म्हणतो. म्हणजे आता तुम्ही सर्वांनी विचार करा की आपलीच जागा दुसऱ्याला विकत घ्यायचं आणि परत त्यांच्याकडून भाड्यानं घ्यायचं, हे म्हणजे कुणाला म्हणजे असं कुणालाही पटण्यासारखं नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाचं म्हणजे इथं आता 2 मोठमोठ्या प्रपोर्ड त्यांचा सँक्शन म्हणजे आता IOD लेवलला आहे. 38 मजल्याचे 2 रेसिडेन्शियल टावर होणार आहेत. आणि हे टावर झाल्यानंतर हा पूर्ण परिसर जो आहे तो पूर्ण परिसर सोसायटीचाच राहणार आहे. आत्ता तो ट्रस्ट बिल्डरला विकला, बिल्डरने परत सोसायटी निर्माण केली, सोसायटी हँडओव्हर झाली. या मंदिराचं वास्तव्य कुठं आहे तर ते एका कोपऱ्यामध्ये आत्ता ह्या 15-3 आठवड्यामध्ये जे जनरेटर आंदोलन केलं त्याच्यानंतर PMCमध्ये जे कॉर्पोरेशनमध्ये फाईल जमा केली त्या फाईलमध्ये अंतर्गत घोटाळे करून फेरफार करून त्यांनी त्या प्लॅनवरती मंदिर दाखवलं. आत्ता याच्या आधी चॅरिटी कमिशनरकडे मंदिर हा गायब होता
आणि आम्ही चॅरिटी कमिशनरमध्ये ज्यावेळी अपील केलं त्यावेळी मागच्या आता तुम्ही बघितलं असेल एक 8 दिवसाच्या ह्याच्यामध्ये 28 तारखेपर्यंत त्यांनी मंदिर इथं तुम्ही जॉईंट कमिशनरला ऑर्डर देऊन इथं मंदिर अस्तित्वात आहे हे दाखवून द्यायची वेळ आली. म्हणजे अस्तित्वात असलेलं मंदिर परत आम्हाला समाजाला अस्तित्वात असून दाखवायची वेळ आली आणि असा हे सगळा अनागोंदी कारभार आहे. आणि इथं जे काय आता तुम्ही सँक्शन घेताय या सँक्शनमध्ये ती पूर्ण जर सोसायटीची जागा असेल, सोसायटीच्या जागेमधून जर मंदिराला प्रवेश मिळत असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज ना उद्या सोसायटीचा एकही जरी मेंबर इथं जर ऑब्जेक्शन घेतला तर ते मंदिरात इथं कुणीही दर्शन घेऊ शकत नाही. शिवाय आता जो फ्लोअर प्लॅन दाखवला त्या फ्लोअर प्लॅनमध्ये इथलं जे मंदिरातलं जे पाणी वापरतो आपण प्रासूक जल अभिषेक ते मंदिर देखील विहीर देखील इथं संपुष्टात आणण्याचा म्हणजे प्लॅनवर दिसतच नाही तुम्ही. शिवाय अजून एक महत्त्वाचं, या मंदिराच्या पाठीमागे सेप्टिक टँक दाखवला आहे. आता तुम्ही सांगा ह्या मंदिराचं शुद्धता भगवानांची शुद्धता किती असते त्याच्या पाठीमागं लागून जर STP जर दाखवत असेल म्हणजे हा पूर्ण समाज आणि धर्म नष्ट करायचा घाट घातलेला आहे. आणि या सर्वासाठी हे ऑब्जेक्ट जे आहेत आमचं म्हणणं समाजाचं एकच आहे, ऑब्जेक्ट जे आहेत त्या ऑब्जेक्टप्रमाणे ह्याचं इथली व्यवस्था व्हावी आणि ह्यासाठी आम्ही जे शेल्डीड केले आहे ती शेल्डीड पूर्ण खारीज रद्द होणे याच्यासाठी हा सर्व समाज बांधव महिला सर्वजण एकजुटीनं आम्ही इथं ठामपणे उभं आहोत. आणि जोपर्यंत हे शेल्डीड होत नाही कॅन्सल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणत्याही परिस्थितीत हटणार नाही अशी सर्वांची मागणी समाजातर्फे आहे. रद्द करू. ह्याच्यानंतर हे स्टुडंट असोसिएशनचे आनंद कांकरिया हे पण भरपूर या समाजासाठी आणि HND वाचवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले. ते थोडे 2 मिनिटं तुमचं सगळी सविस्तर माहिती आता अण्णांनी इथं दिलीच आहे. ह्या व्यतिरिक्त यांनी हा सगळा काही हा फ्रॉड आहे. म्हणजे याला नुसतंच आपण काहीतरी गैरव्यवहार किंवा चुकीचं असं आहे असं न म्हणता हा स्ट्रेट अवे फ्रॉड आहे. आणि या फ्रॉडमध्ये यांनी फक्त खोटी माहिती दिली किंवा गोष्टी लपवल्या एवढंच नाही तर पैसे पण वळवले तरी फायनान्शियल फ्रॉड पण केला आहे. यांनी जेव्हा चॅरिटी कमिशनरकडे सांगितलं की आमच्याकडे पैसे नाही, आमच्याकडे एक्सपर्टीज नाही, ट्रस्टनी असा अर्ज केला की आम्हाला विकण्याची परवानगी द्यावी. अर्ज करताना सगळं सांगितलं की जुनी झाली बिल्डिंग रिपेअर रिनोव्हेशन किंवा रिडेव्हलपमेंट करायची गरज आहे आणि परमिशन मागितली विक्रीची. म्हणजे सांगायचं एक आणि मागायचं दुसरं. तसं जर पाहिलं तर हे बिल्डिंग चांगले वाटतात आणि परिस्थिती चांगली आहे, बांधकाम चांगलं दिसतंय. आता ह्यातला सगळ्यात एक छोटासा किस्सा सांगतो फक्त. 11 जानेवारी 2025 रोजी इथं आमचा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. 1300 पोरं आली होती. त्या मेळाव्यात आपले जे ट्रस्टी आहेत चकोर गांधी ज्यांनी ऑलरेडी आता राजीनामा देऊन टाकला आहे, हा व्यवहार चुकीचा होतोय म्हणून मला अंधारात ठेवलं होतं, मला माहिती नव्हतं असं अमुक तमुक सांगून त्यांनी राजीनामा देऊन टाकला. त्यांच्या भाषणात त्यांनी म्हणलं होतं की हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे बेस्ट इंजिनियर्सनी ही इमारत उभी केली आहे. ही इमारत एवढी भक्कम आहे आणि आम्ही म्हणजे ट्रस्टनी ह्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं आहे. हिला 50-100 वर्ष काही होत नाही असं 11 जानेवारी 2025ला सांगितलं. 1 महिन्यानंतर 13 फेब्रुवारी 2025ला ट्रस्ट अर्ज करते. अर्जात म्हणते की ही बिल्डिंग डिलॅपिटेड झाली आहे. 1च महिन्यात डिलॅपिटेड झाली. ही मोडकळी झाली आहे आणि विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका आहे, सुरक्षेचा धोका आहे असं सगळे माहिती देऊन आणि ते सगळं रिपेअर मेंटेनन्स रिडेव्हलप करायला आमच्याकडे एक्सपर्टीज नाही ट्रस्टकडे. आणि ते एक्सपर्टीज नसल्यामुळं आम्ही थर्ड पार्टी कन्सल्टंट अपॉइंट करतोय आणि त्यांनी सांगितलं की हे विकून टाकणंच बरं पडेल, बाकी सगळं खूप कॉम्प्लेक्स प्रोसिजर आहे आणि तुमच्याकडे पैसे नाही. जेव्हा बॅलन्स शीट काढली ट्रस्टच्या बॅलन्स शीटमध्ये जवळपास 10 कोटी रुपये यांच्याकडे शिल्लक होते. 9.16 कोटीचं ते FD होतं. आता जेवढी हॉस्टेल बिल्डिंग हे बिल्डरकडनं लीजवर घेत आहेत तेवढी बिल्डिंग जर स्वतः उभारायला गेले असते तर 4.5-5 कोटीमध्ये झालं असतं काम. त्याचे डबल पैसे यांच्याकडे होते खिशात. तर ते सगळं न करता सगळं खोटारडेपणा करून सगळं फ्रॉड करून स्वतःकडे असलेल्या 10 कोटीपैकी 8 कोटी यांनी वालचंदनगर इंडस्ट्रीजमध्ये फिरवले. इकडे बॅलन्स शीटमध्ये एंट्री काय केली ट्रस्टच्या ॲडव्हान्स गिवन फॉर पर्चेस ऑफ प्रॉपर्टी आणि तिकडे वालचंदनगर इंडस्ट्रीजमध्ये एंट्री काय केली अनसिक्युअर्ड लोन रिसिव्ड फ्रॉम ट्रस्ट. जेव्हा की पब्लिक ट्रस्टला असे पैसे फिरवता येत नाही दुसऱ्या संस्थेमध्ये. तर हा सगळा मोठा फ्रॉड क्रिमिनल केस आहे. ही सिव्हिल केस राहिलेली नाही. ह्याच्यामध्ये सगळ्यांवरती फौजदारी ॲक्शन झाली पाहिजे सगळ्या ट्रस्टींवरती आणि ह्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. आम्ही जेव्हा चॅरिटी कमिशनरकडे गेलो मोठमोठे जे जज आहेत वकील आहेत त्यांना जेव्हा विचारलं त्यावेळी त्यांचं एकच म्हणणं पडलं की ही जी सार्वजनिक ट्रस्ट आहे ही सरकारी संस्था असते. फक्त हे जे ट्रस्ट म्हणतोय
की फक्त विश्वस्त लोक एक संस्था चालवण्यासाठी असतात, त्याचा इथं गैरफायदा घेऊन यांनी विकण्याचा घाट घातलाय. ज्यावेळेस या संस्थेची जमीन या संस्थेला देण्यात आली होती त्यावेळेस त्या ट्रस्टमध्ये किंवा त्याला विकण्याचा अधिकार आहे का, असं काय? कुठल्याही क्लॉज मध्ये विकण्याचा अधिकार कुठेही लिहिलेला नाही. ट्रस्ट डीडमध्ये सगळ्यात महत्त्वाचे 3 क्लॉज आहेत. ट्रस्ट डीड काय म्हणते की प्रेझेंट आणि फ्युचर ट्रस्टी ह्यांना अधिकार काय आहे, जे क्लॉज नंबर 2 मध्ये ऑब्जेक्ट दिलेत, ऑब्जेक्ट्समध्ये आहे धर्मशाळा, लायब्ररी, रीडिंग रूम, सॅनेटोरियम, हॉस्टेल, अकोमोडेशन फॉर स्टुडंट्स, एवढ्याच ॲक्टिव्हिटीज ट्रस्ट खाली करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त काही बदल करता येत नाही. हा क्लॉज नंबर 27 आहे ट्रस्ट डीडचा. त्याच्यात त्यांनी म्हणलं आहे की ट्रस्ट डीडमध्ये क्लॉज नंबर 2 मध्ये दिलेल्या अधिकारांव्यतिरिक्त कुठलाही बदल करता येत नाही. तुम्हाला जर आर्थिक अडचण येत असेल ट्रस्ट चालवताना तर 3 पर्याय दिलेत की तुम्ही पैसे कसे उभारू शकता. पब्लिक ट्रस्ट असल्यामुळे तुम्ही पब्लिकमध्ये जा, पब्लिककडनं डोनेशन घ्या. ते पुरेसे नसतील तर तुम्ही इथं एक गाळे काढा, कमर्शियल कॉम्प्लेक्स काढा, ते भाड्याने द्या. मालकी सोडायची नाही, मालकी सोडायची परवानगी कुठेही नाही ट्रस्ट डीडमध्ये. ते भाड्याने द्या, त्या भाड्याच्या उत्पन्नातनं तुम्ही तुमची ट्रस्ट चालवा. तिसरा पर्याय तेही पुरत नसेल तर बँकेचं लोन घ्या. लोन घेऊन व्याजासकट ते EMIच्या रूपाने परतफेड करा. त्या आलेल्या पैशातनं विकास करा, इथं कपॅसिटी वाढवा, त्यातनं उत्पन्न जनरेट करा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी ट्रस्टच्या बॅलन्स शीटमध्ये जवळजवळ 70-80 लाख ते 1 कोटी सरप्लस राहते. कारण ट्रस्ट काय फ्रीमध्ये नाही चालवत येते. बोर्डिंगमध्ये ज्या पोरांना ॲडमिशन देतात त्यांच्याकडनं फी घेतात प्रत्येकाकडनं. तर जवळजवळ 1.5 ते 2 कोटी फीमधनं उत्पन्न जनरेट होतं. 50-60 लाख रुपये खर्च आहे वर्षभराचा. जवळजवळ 1 कोटी दर वर्षाला यांच्याकडे शिल्लक राहतो सरप्लस. आता तसं बघायला गेलं मंदिरमध्ये दानपेटी आहे, त्या दानपेटीत जवळजवळ आता हे दाखवतात 20 लाख रुपये अकाउंट्समध्ये. असे दानपेटीतनं किती निघतात आणि किती कुठं जातात ते तर कुणालाच माहिती नाही हिशोब. बुक्समध्ये 20 लाख दाखवत आहेत, अंदाज जरी लावला 40-50 लाखाच्या वर गेला पाहिजे, हा वेगळा भाग आहे. आता त्याच्यानंतर सगळे खर्च करून एवढं व्यवस्थित सुटसुटीत हॉस्टेल चालवून दर वर्षाला जवळजवळ 1 कोटी सरप्लस यांच्याकडे राहत आहेत. जर मागचे 25 वर्षाचा जरी हिशोब केला तरी 25 कोटी कमीत कमी आता शिल्लक पाहिजे. यांच्याकडे आहेत 9 कोटी. म्हणजे ज्या पद्धतीने गैरव्यवहार चालला आहे, मागचं जर सगळं फॉरेन्सिक ऑडिट केलं ना 25-30 वर्षाचं, तर भरपूर काही बाहेर निघणार. अजून इथं फॉरेन्सिक ऑडिटच लागलं पाहिजे. आता तुमचे सगळ्यांचे या संदर्भामध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत तुमचं सगळ्यांची नेमकी भूमिका काय असेल? भूमिका एकच आहे, प्रामाणिक करा. सगळ्यात पहिलं आहे सेल डीड रद्द झाली पाहिजे. सेल डीड रद्द करा. गोखलेंनी ह्यातनं बाहेर पडलं पाहिजे. कुठली थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट न करता बाहेर पडलं पाहिजे. मग ट्रस्टीज आणि आम्ही आमचं एकमेकांमध्ये बघून घेऊ काय करायचं. माझं एकच म्हणणं आहे, एक उदाहरण देतो मी फक्त, एक उदाहरण देतो. शेलडीड जी आहे, शेलडीड गोखले लँडमार्कच्या नावाने शेलडीड होती. बिरेश्वर आणि बुलढाणा बँकेतून लोन उचललं जातं गोखले लँडमार्कच्या नावाने. आणि इथं सँक्शन जे घेतलं जातं PMC मध्ये, ह्या ट्रस्टच्या अंडर नंदुरकर पवारा पॅटर्नी ह्यांच्या थ्रू सँक्शन घेतलं जाते. म्हणजे हा किती म्हणजे विरोधाभास आहे. ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल इथं काय करायची त्यांची इच्छा आहे. ह्या व्यवहारासंबंधी कुठलीही तुम्ही गव्हर्नमेंट प्रोसिजर कुठलीही बघा, प्रत्येक प्रोसेसमध्ये गोड बंगाल, प्रत्येक म्हणजे पार PMC पासनं ते तुमचं एन्व्हायरमेंट क्लिअरन्सपासनं ते चॅरिटी कमिशनरपासनं ते तुमचं पोलीस डिपार्टमेंटपर्यंत. पोलीस डिपार्टमेंटला चतुर्शृंगी पोलीस स्टेशनला क्रिमिनल कंप्लेंट फाईल करून 1 महिना झाला आहे. आता 27 तारखेला 1 महिना होईल, अजूनपर्यंत FIR रजिस्टर केली गेलेली नाही. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटवरती दबाव, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये इंटरफिअरन्स, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्यांचं सत्तेचा गैरवापर हा दिसून येतोय, उघड आहे. हे सनय छत्रपती शासन. मी राष्ट्रीय लोक अदालत पॅनल न्यायाधीश उमरगे अण्णा. 35 वर्ष मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये होतो आणि पोलीस मित्र नागरिक दक्षता संघाचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. आणि कलेक्टर साहेबांना 5 जणांच्या सहीचं जे निवेदन दिलेलं आहे ते स्वतः माझी सही आहे. आणि 15 दिवसात या प्रकरणाचा जर हे सेल डीड जर रद्द नाही झालं तर आत्मदहनाचा इशारा स्वतः मी दिलेला आहे. आणि हा जो चाललेला व्यवहार आहे तो झालेला व्यवहार हा बेकायदेशीर आहे. आणि धर्मादाय आयुक्तांनी इथे मंदिर अस्तित्वात असताना मंदिर नाही, इथेच गौड बंगाल यांचं उघडकीला पडलेलं आहे.
जी गोष्ट हाताच्या काकणाला आरशाची गरज नाही, मंदिर सुस्थितीत असताना इथं मंदिरच नाही म्हणतात, म्हणजे कुठंतरी पाणी मुरतंय. आणि केंद्रीय मंत्री महोदय या प्रकरणात माझा काही संबंध नाही म्हणतात आणि समोर भेटायला येत नाहीत. ही गोष्ट सरळ सरळ आहे. मी गुप्त वार्ता अधिकारी म्हणून 35 वर्ष पोलीस दलात माझी सेवा आहे. तर अनेक स्टेट लेवलचे मला पुरस्कार मिळालेले आहेत आणि यह रंग आहे निराला माझं आत्मचरित्र प्रकाशित आहे. स्वतः कलेक्टर साहेबांना माझ्या सहीचं निवेदन आणि आता मी महाराष्ट्राचा जनसंपर्क अधिकारी आहे, सनय छत्रपती शासन. तर आम्हाला चुकीचा गैरव्यवहार झालेला, याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि झालेला व्यवहार हा रद्द झाला पाहिजे, ही एकच मागणी आहे. आणि लिंगायत समाजाच्या वतीनं मी ह्या जैन बोर्डिंगला, या संस्थानला मी माझा पूर्ण पाठिंबा आहे. 5 कोटी लिंगायत समाज आहे, त्याचं प्रतिनिधित्व मी स्वतः करत आहे लिंगायत समाजाचे. तर आपल्याला गुप्ती नंदीजी, आचार्य गुप्ती नंदीजी स्वामीजींनी आशीर्वाद दिलेला आहे आणि मला एक विनंती केली की आत्मधनाचा इशारा तुम्ही 15 दिवस पोस्टपोन करा म्हणून. मी